ओ सजनी रे कैसे कटे दिन रात। काय मला अभ्यास करत गो शिकल्या तुझा बरा गो तू एवढा बिंदास कसा गो माका बापसान सांगला ना तू नपास झालोस ते 4 म्हशी घेऊन देतलंय म्हणा आणि तू बघ एकदम बिंदास गो शिकल्या तू अभ्यास कित्याक नाही करीत फॅड झालं काय पास झालाय तर परत 13वी 14वी 15वी आणि मग नोकरीवाला नवर मरोता हा मग चांगला हा ना काय चांगला नोकरी 12 तास आणि पगार 25,000 मग मुंबई पुण्यासारख्या शहरात हवाक जावा काही भाड्यान फ्लॅट घ्यावा आणि अर्धो पगार त्याच्यात घाला स्वतःचं घर व्हाया म्हणून कर्ज काढा आणि पुढची 15-20 वर्ष त्या कर्जाची परतफेड करा म्हणजे काटकसरीन संसारव करा ही सणांका सुट्टी ना मे महिन्यात आणि सगळ्यात भेसळ म्हणजे आजारांका आमंत्रण अरे या सेंद्रियाच्या नावाखाली 3-4 पटीन माय झयांका खाण्याक पैसे घाला एवढा सगळा करून शेवटी नोकरी करणार नोकर असणार आहे बघ बाबा हिशोब लाव मग समजात तुका पण नापास झालंय तर शेतकरी नवरो गावात बच कष्ट असत पण तो खरो मालक आणि मी त्याची मालकी 4 पैसे कमी कमवू पण कसलो टॅक्स नाही आणि सगळे सण मजेत सगळं नैसर्गिक अरे सेंद्रिय पिकवणार आणि सेंद्रियच खाणार म्हणजे आजाराचं टेन्शन नाही आणि 24 तास नवरो सोबत राहतलो आणि काय होय आयुष्यात हा मरांदे मी पण नापासच होत आहे चल पाऊस वाढ बघता घरात बस. गो शिकल्या लगीन कशी माझ्याशी चालत तुझ्या 4 म्हशींचा दूध मी काढीन